रिटायरमेंट कॉर्पस एक्झॅक्टली हा किती असावा? रिटायरमेंटचा कॉर्पस क्रिएट करताना मी क्लायंटला ना सिम्पल फॉर्म्युला वापरायला सांगते. म्हणजे आता समजा तुमचा महिन्याचा खर्च आहे 50,000, त्याला मल्टिप्लाय बाय 12 म्हणजे 12 महिने असतात तर 6 लाखाचा तुमचा खर्च झाला. त्याला जर का आपल्याला चांगली लाईफस्टाईल पाहिजे, म्हणजे चांगले ॲस्पिरेशन्स आहेत, आपल्याला चांगली लाईफस्टाईल पाहिजे, तर त्याला 50 ने मल्टिप्लाय करावा म्हणजे झाले 3 कोटी. आता 3 कोटी हा तुझा एक डिसेंट कॉर्पस रेडी झाला. आणि अगदीच जमत नाही आहे, खूपच मला टाईट आहे माझं, म्हणजे मला एवढे नाही जमणार, तर मग आपण 25 ने मल्टिप्लाय करावं म्हणजे झाले 1.5 कोटी. म्हणजे हा तुझा मिनिमम रिटायरमेंट कॉर्पस झाला, हा तुला डिसेंट झाला. ह्याच्यावरती पण क्लायंटला बाहेरचे वेकेशन्स वगैरे करायचे असेल तर अजून लागतात. आता समजा 3 कोटी आपल्याला अचीव्ह करायचे आणि तू 50ला सुरुवात केली तर तुला 1,35,000 इन्व्हेस्टमेंट सुरू करायला लागेल 10 वर्षांसाठी 12%. पण हेच जर का त्यांनी 30 वर्षाच्या असताना 10,000च्या SIPने सुरुवात केली असती ना, ते इझिली अचीव्ह झालं असतं 3 कोटीच्या कॉर्पसला. तर कळलं, तुथे इथे 10,000ची SIP, इथे 1,35,000ची SIP. मग तो आम्ही सांगतो की तुम्हाला कंपाऊंडिंग व्हायला रिटायरमेंट प्लॅनिंगला जेवढं लवकर, आणि हेच जर का तुम्ही 18 वर्षाचे असाल तुम्हाला 2 ते 3,000च्या SIPने काम होणार आहे. म्हणून मग ती एक सुरळीत, म्हणजे जे SIPला आपण महत्त्व देतोय तर त्याच्यासाठी आहे. तुम्हाला एक मोठं कॉर्पस क्रिएट होतो आणि रिटायरमेंट प्लॅनिंगला वेळ दिल्यामुळे तिकडे तुम्हाला एक म्हणजे आपला इन्व्हेस्टमेंट बरोबर एक चांगला इंटरेस्ट कंपोनेंट सुद्धा दिसतो. आणि मग ते त्याला वेळच ह्याच एक पर्याय.